नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये. तर आज आपण करणार आहोत झटपट तयार होणारा एकदम साधा असा पराठा, की जो आपला म्हणजे कमी वेळात तयार होऊ शकतो आणि मुलांच्या टिफिनसाठी आपल्याला झटपट हा तयार होणारा पदार्थ आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. तर त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अंदाजे 1 वाटी. तर याच्यामध्ये तुम्ही मिक्स पिठाचं म्हणजे मिक्स असं पीठ टाकू शकता. जर तुम्हाला टाकायचं नसेल तर तुम्ही साधं गव्हाचं पीठच घेऊ शकता. तर त्यानंतर मी छान याच्यामध्ये एक होल करून घेतलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला सगळे जे काही मसाले आपण टाकणार आहोत ते टाकून घ्यायचे आहे. तर सर्वप्रथम मी लाल मिरची पावडर घेतलेला आहे 1 ते 1.5 चम्मच. तर तुम्ही आपल्या तिखटाच्या प्रमाणानुसार तुम्ही टाकून घेऊ शकता. त्यानंतर मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे हळद पावडर आणि त्यानंतर धनिया पावडर आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं चिमूटभर असं जिरा पावडर घालून घ्यायचं आहे. तर जिरा पावडर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता. मी टाकलेलं आहे, चव थोडीशी छान लागत असते याची जिरा पावडर घातल्याने. आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे आता थोडीशी कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथी छान कुस्करून अशी बारीक करून घ्यायची आहे आणि आपल्याला ही पराठ्यामध्ये टाकून द्यायची आहे. याची चव खूप छान लागत असतो. तर आता याच्यानंतर आपल्याला थोडंसं तेलाचं मोहन घालायचं आहे. तुम्ही थंडच तेल टाकू शकता. आणि याच्यानंतर आता हे आपल्याला चांगलं भिजवून घ्यायचं आहे आणि छान आपण कणिक भिजवतो, मळून घेतो त्याप्रमाणे छान कणकीचा एक गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. अंदाजे 5 ते 10 मिनटं तुम्ही छान भिजवून याला साईडला ठेवू शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला छान पराठे लाटून घ्यायचे आहे. खूप जास्त पातळ भिजवू नका, चांगला घट्टसर असा गोळा तयार करून घ्या कणकीचा. आणि त्याच्यानंतर बघू शकता आपलं पीठ हे छान मळून झालेलं आहे. आणि आता आपल्याला याच्यामध्ये छान थोडंसं तेल घालून याला चांगलं 5 ते 10 मिनटांनी छान अजून मळून घ्यायचं आहे आणि एकसारखे असे चांगले 5-6 गोळे करून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्याला लाटायला पटापट म्हणजे लाटायला बरं पडते. तर तसेच मी गोळे करून घेतलेले आहे एकसारखे असे. आणि हे पराठे एकदम असे झटपट तयार होतात. मुलांच्या छोट्या भुकेसाठी पटकन तयार होणारे पराठे आहे. तर आता आपल्याला पराठे हे लाटून घ्यायचे आहे आणि एकदम छान असे पराठे तयार होतात हे. तर बघा आता मी जी कस्तुरी मेथी घातलेली होती तिचा फ्लेवर पण छान येत असतो या पराठ्यामध्ये आणि तिचं हे मेथी पण छान दिसत आहे आपल्या पराठ्यामध्ये. तुम्ही हवं असेल तर तुमच्याकडे सांबार असेल कोथिंबीर तो पण याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा पालक पण ॲड करू शकता. हिरवी मेथी असेल ती पण ॲड करू शकता. तर अशा प्रकारचे आपण हे पराठे पटकन करून घेऊ शकतो. आता हा पराठा आपल्याला चांगला लाटून घ्यायचा आहे आणि नंतर चांगला तावा मी एका साईडला तावा गरम करायला ठेवलेलाच आहे. तावा छान गरम झाला की आपल्याला हा पराठा शेकून घ्यायचा आहे. तर आता आपला पराठा हा छान लाटून झालेला आहे आणि तवा पण चांगला गरम झालेला आहे. तर तव्याला आता आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि हा पराठा आता आपल्याला त्या तव्यावर टाकून घ्यायचा आहे. तर बघा तेल थोडंसं गरम झालं त्याच्यावर मी पराठा टाकलेला आहे आणि आता वरून आता आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तर मी याच्या साहाय्याने थोडंसं तेल पसरवून घेणार आहे. जास्त तेल लागत नाही याला आणि शक्यतो तुम्ही लोखंडाच्या तव्यावरच करा, खूप छान चव लागत असते. आपण जे नॉनस्टिक तव्यावर करतो त्याला तेल कमी लागतो पण चव तेवढी खास लागत नाही. तर शक्यतो तुम्ही लोखंडी तव्यावरच करा. तर बघू शकता आपला पराठा एक नंबर असा म्हणजे छान आता आपला भाजून होत आहे. तर आता छान गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची. तोपर्यंत मी साईडला दुसरा पराठा पण लाटून घेत आहे. याला चांगलं आलटून पलटून छान भाजून घ्यायचं आहे खरपूस होईपर्यंत. आणि तोपर्यंत दुसरा पराठा पण आपला रेडी होत आहे. तर बघू शकता याचा कलर पण छान चेंज झालेला आहे आणि आता हा छान खरपूस भाजून होत आहे आपला पराठा. तर आता आपल्याला दुसऱ्या साईडने पण पलटवून घ्यायचं आहे याला, जेणेकरून जळायला नको खाली. तर बघू शकता छान असे बबल्स आलेले आहे मस्त पराठ्याला आणि एक नंबर असा आपला पराठा दिसत आहे.
तर बघू शकता आता हा आपला पराठा रेडी आहे. तर तुम्ही हा पराठा मस्त लोणच्यासोबत किंवा याच्यासोबत चटणीसोबत टोमॅटो सॉससोबत तुम्ही मुलांना देऊ शकता. तर आता आपला एक पराठा भाजून झालेला आहे. त्यानंतर मी दुसरा जो पराठा तयार करून ठेवलेला होता तो पण पराठा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे तव्यावर आणि त्याला पण मी वरून छान तेल लावून घेणार आहे दोन्ही साईडनी आणि चांगलं खरपूस असं याला मी भाजून घेणार आहे. तर आता दुसऱ्या साईडला आपल्याला याला चांगलं आता पलटवून घ्यायचं म्हणजे एका साईडनी झालं की दुसऱ्या साईडनी लगेच पलटवून घ्या जेणेकरून तव्याला लागणार नाही. आता माझ्याकडे जेवढे काही पराठे होते ते मी सगळे पराठे आता म्हणजे एकामागोमाग एक असे लाटून घेणार आहे आणि छान खरपूस असे भाजून घेणार आहे. तुम्ही पण ही पराठे करण्याची पद्धत नक्की ट्राय करून पहा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता आपला हा पण पराठा छान मस्त फुगलेला आहे आणि आता आपले दोन्ही पण पराठे असे छान तयार आहेत. तर उर्वरित जे पराठे आहेत ते पण मी असे छान खमंग असे खरपूस तव्यावर भाजून घेणार आहे. तर बघू शकता मस्त असा आपला हा एक नंबर असा पराठा तयार आहे आणि हा एक म्हणजे झटपट तयार होणार आहे. घाईच्या वेळात पटकन आपण पीठ भिजवलं की पटकन आपण पराठे लाटून घेऊ शकतो आणि तयार करून घेऊ शकतो. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला मग तोपर्यंत भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपल्या विदर्भाची चव आणि हो जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. चला मग बाय बाय.